योजनेतील घरकुलांची कामे गतीने पूर्ण करावीत. संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीची मागणी. आदिवासी विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव स्थानिक प्रशासनाने सर्वे करून त्वरित मंजूर करून प्रत्येक गरजू आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. स्थानिक आदिवासी सोसायटी यवतमाळमधील बऱ्याचशा आदिवासी बांधवांचे घर मागील 2 दिवसांपासून पडत असलेल्या सततधार पावसाने अक्षरशः प्रचंड त्यांचे नुकसान झाले. 3 पत्र उडून गेलीत. आदिवासी सोसायटी यवतमाळमधील महिलांनी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पंढरी पाठे यांची भेट घेत त्यांना पाहणी करण्यासाठी बोलावले असता प्रचंड नुकसान त्यांच्या निदर्शनास आले. प्राध्यापक पाठे यांनी महिलांची समजूत काढली. महिलांचा आक्रोश लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने त्वरित यावरती लक्ष द्यावे. गरजूंना योजनेचा त्वरित लाभ मिळवून द्यावा यासाठी स्थानिक लेवलवरती प्रयत्न करावे, अन्यथा महिलांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी माहिती प्राध्यापक पंढरी पाठे यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक पंढरी पाठे संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीमध्ये काम करतो. आज आदिवासी सोसायटीमध्ये मी आलो आहे आणि तुमच्या लक्षामध्ये आणून देण्याचा प्रयत्न करतोय. आदिवासी सोसायटीमध्ये असे आदिवासी बहुल मोठे लोक आहेत की ज्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न आहे आणि मला वाटतं आदिवासी समाजासाठी शासनाने शबरी घरकुल विकास योजना सुरू केली होती. ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, पण शासनाचं आणि इथल्या स्थानिक प्रशासनाचं कुठंतरी या समाजावरती दुर्लक्ष होताना दिसतंय. कारण संपूर्ण घर मागील 2 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि हे सध्या पावसाचे दिवस आहेत आणि घराची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. या सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या महिलांचे, प्रामुख्याने पुरुषांचे राहण्याचे प्रॉब्लेम आहेत, वांदे आहेत. मी शासनाला माझ्या माध्यमातून सविनयपूर्वक विनंती करतो की ज्या सामान्य लोकांना घरं भेटायला हवीत, घरकुलं भेटायला हवीत, ती जर त्यांना भेटत नसतील तर हा पूर्णपणे या गरीब लोकांवरती, प्रामुख्याने आदिवासी समाजावरती होणारा सगळ्यात मोठा अन्याय आहे. आपण त्वरित या लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. आदिवासी सोसायटीमधील लोकांच्या घरांचा सर्वे करावा आणि ज्या नागरिकांना खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे त्यांना त्वरित घरकुल देण्यात यावे. अन्यथा या सर्व महिलांसह ही मुलगी आहे, ही शिक्षण घेत आहे, हिचे बाबा अपंग आहेत आणि हिच्या घराचा मोठा प्रॉब्लेम आहे. या सगळ्याच लोकांचा प्रॉब्लेम आहे. शासनाने जर या गोष्टीची पूर्णपणे दखल घेतली नाही तर मी पंढरी पाठे व या सर्व महिला, आदिवासी सोसायटीमध्ये राहणाऱ्या सगळ्या आदिवासी महिला यांची उपजीविका पूर्णपणे भांडी घासणे, धुणं धुणे या सगळ्या छोट्या मोठ्या मजुरीवरती डिपेंड आहे. आणि यांना जर ह्या सगळ्या गोष्टी मिळत नसतील, यांना जर यांच्या हक्काचं मिळत नसेल तर आदिवासी समाज या सोसायटीमधला गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे, तो दुर्लक्षित राहील. म्हणून या माध्यमातून मी प्रशासनाला नम्र विनंती करतो की आपण त्वरित या ठिकाणी यांचा सर्वे करावा व यांना ज्या अडचणी आहेत त्या त्वरित प्रशासनाच्या माध्यमातून सोडवाव्यात ही नम्र विनंती करतो. आणि ह्या अडचणी जर येत्या 8 दिवसामध्ये सुटल्या गेल्या नाहीत तर मी या सर्व महिलांचं ठिय्या आंदोलन सुरू करेल आणि त्यासाठी सरकार जबाबदार राहील, प्रशासन जबाबदार राहील. हे एवढंच या माध्यमातून बोलतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय सेवा.